इकडून जातो का लावू का? मी खून ठेवली होती कुठे गेली काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दोन आठवडे. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, सध्या आपण वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री लिखित श्री सद्गुरू स्मरणी पुस्तक वाचत आहोत. त्यात 8वे प्रकरण श्री चरण मुद्रांचे आनंद प्रचिती. ही गोष्ट आहे 1981च्या 25 जानेवारीची. रात्री श्री क्षेत्र नरसेवाडीला श्री वसंतराव पोजारांकडे मुक्काम होता. परमपूज्य श्री मामांनी मला तेथे दीक्षेसाठी बोलावले होते. 26 तारखेला पहाटे मला दीक्षा होणार होती. रात्री 11 वाजेपर्यंत साधकांची गप्पांची मैफल चांगलीच रंगली होती. मग परमपूज्य श्री मामांनी सगळ्यांना आता झोपा बरे, सगळे उद्या लवकर उठायचे आहे ना म्हणून सांगितले आणि सगळे पांगले. परमपूज्य श्री मामा त्यांच्या नेहमीच्या छोट्या खोलीतच मुक्कामाला होते. आम्ही मुले बाहेरच्या पडवीत अंथरुणे पसरून झोपायची तयारी करू लागलो. पडवीच्या दारालगतच मी सत्संजीवर आडवा झालो. उशाला एक चादर घडी करून घेतली होती. उद्या पहाटे आपल्याला दीक्षा होणार आहे या अति सुखद कल्पनेने हृदय मोहरून आले होते. त्यामुळे झोपच येत नव्हती. वेगवेगळ्या कल्पना करीत या कुशीहून त्या कुशीवर वळणे एवढेच चालले होते. दारातून रस्त्यावरच्या ट्यूबच्या उजेडाची तिरीप आत येत होती. मध्येच त्या प्रकाशात मी घड्याळही बघत असे. 4:30 कधी वाजतात व कधी तयारीसाठी उठतो असे झाले होते. एवढ्यात परमपूज्य श्री मामांच्या खोलीचे दार वाजले. बघतो तर मामाच दारातून येत होते. मी घाईघाईने उठून बसेपर्यंत ते पडवीच्या दारातून बाहेर अंगणात गेले होते. घड्याळ बघितले तर रात्रीचे 3 वाजले होते. 3-4 मिनिटात चूळ भरून हातपाय धुवून मामा परत आले. पडवीच्या उंबऱ्यातून प्रथम त्यांचे उजवे पाऊल आत आले. मग दोन्ही पावले जोडून ते काही क्षण तेथेच थबकले. तोवर मी उठून बसलेलो होतो. आता यावेळी नमस्कार केलेला त्यांना रुचेल की नाही या संभ्रमात होतो. एवढ्यात माझ्याकडे बघून तेच म्हणाले, काय रे, झोपला नाहीस का? आणि खूप प्रसन्नतेने हसून भरकन आत निघूनही गेले. उजेडाच्या तिरपीत उंबरठ्या समोर आत त्यांच्या जुळलेल्या पावलांचे अश्वत्थपत्र गर्भित ओले ठसे उमटलेले स्पष्ट दिसत होते. प्रेम विवश होऊन एकदम त्या श्री चरणमुद्रांचा साष्टांग दंडवत घालून मस्तक टेकवले. काय आश्चर्य! एक सुंदर सुगंध त्यातून येत होता. त्या गंधाची जाचकुळी चांगलीच अशक्य. चंदन, केशर, अस्तुरींचा अभिषेक त्या श्री चरणामुद्रावरून होऊ लागला. आतून उपासून उमाळे येऊ लागले. मनात शब्द उमटू लागले. शरीरभर अद्भुत आनंदाच्या लहरी उमळू लागल्या. त्यावेळेस मनात उठलेले ते भावतरंग
नंतर कागदावर शब्दात उतरवून ठेवले होते. या शब्दांना परस्पर सुसूत्रता नाही, पण त्यातले भाव मात्र एकाच दिशेचे प्रतीक आहेत. त्यावेळेला ते शब्द जसे ज्या क्रमाने हृदयात आले तसेच तेथे दिलेले आहेत. जणू हृदयीचे आपल्या आपल्याशी निखळ संवाद. एक, तुम्हीच जागे केले आणिक झोपयुगांची सरली, नेत्रांमध्ये केवळ तुमची प्रेममुद्रिका उरली. तुम्हीच जागे केले आणिक झोपयुगांची सरली, नेत्रांमध्ये केवळ तुमची प्रेममुद्रिका उरली. तुमच्या माझ्यामध्ये कधीतरी कुणी कुणीही नसावे, तुमच्या अवती भवती सारे मीच होऊन जावे. तुमच्या माझ्यामध्ये कधीतरी कुणी कुणीही नसावे, तुमच्या अवती भोवती सारे मीच होऊन जावे. एक एक पाऊल मोजित मी धडपडत चालावे, एक एक पाऊल मोजित मी धडपडत चालावे. पडेल का हे पोर म्हणून तुम्हीच अडखळावे, पडेल का हे पोर म्हणून तुम्हीच अडखावे. करू नकोस म्हटले की मी नेमके तेच करावे, अंगलट आले सारे की मग हिरमुसलेही व्हावे. करू नकोस म्हटले की मी नेमके तेच करावे, अंगलट आले सारे की मग हिरमुसलेही व्हावे. मीच मूर्ख म्हणून कधी मी मलाच बोलत जावे, मीच मूर्ख म्हणून कधी मी मलाच बोलत जावे. कठीण आहे पोर म्हणून तुम्हीच हसत राहावे, कठीण आहे पोर म्हणून तुम्ही हसत राहावे. कधी कधी नेत्रांचे आभाळ इतके सरून जावे, अस्तित्वाचे भान देखील अश्रुकणांचे व्हावे. कधी कधी नेत्रांचे आभाळ इतके भरून यावे, अस्तित्वाचे भान देखील अश्रुकणाचे व्हावे. मी रुसावे कधीच तुम्ही लटकेच राग व्हावे, रडू यावे मला तुम्ही शांत बघत राहावे. मी रुसावे कधी तुम्ही लटकेच राग व्हावे, रडू यावे मला तुम्ही शांत बघत राहावे. कधीतरी मी अंधाराला भ्यावे, भिवू नकोस म्हणून तुम्ही बोट धरून न्यावे. कधीतरी मीही अंधाराला भ्यावे, भिवू नकोस म्हणून तुम्ही बोट धरून न्यावे. प्रेमही गोड व्हावे लागते. परमपूज्य सद्गुरू श्री मामा साक्षात प्रेमाचीच ओतलेली मूर्ती होती. त्यांचे निखळ विशुद्ध प्रेम त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या नजरेतून कळत असे. बोलून प्रेम व्यक्त करण्याची औपचारिकता त्यांना मुळीच मानवत नसे. तरीही मनात त्यांच्याबद्दल एक सुप्त आदरयुक्त भीतीची जाणीव असे. भीती यासाठी की आपण काही चुकत तर नाही ना, आपले विचार, आपले वागणे त्यांना न आवडणारे तर घडणार नाही ना, त्यांच्या सेवेत कुठे कमतरता तर येणार नाही ना. मी कराडला शिकत असताना 1981 साली एकदा त्यांनी मला त्यांच्यासोबत मुंबईला नेले होते. त्यावेळी घडलेली ही हकीकत आहे. माझे तेव्हा शिक्षण सुरू होते. घरून दरमहा येणारे पैसे जेमतेम पुरत असत. काही वेगळे खर्च करायचे म्हटले की विचारच करावा लागेल. साहजिकच मुंबईला जातानाही माझ्या खिशात केवळ 5-6 रुपयेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दादरला परमपूज्य श्री मामांबरोबर एका ठिकाणी जात होतो. आम्ही दोघेच होतो. फुटपाथने पायी चालत चालत निघालो होतो. मध्येच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मला एक जुन्या रद्दी पुस्तकाचे दुकान टाकलेले दिसले. जुनी पुस्तके, मासिके तेथे ढिगाने ठेवलेली होती. सहज लक्ष गेले तर एका ढिगावर कल्याण मासिकाचा दुर्मिळ असा
योगांक पडलेला दिसला. त्यावर रंगीत स्केचपेनने किंमतही दिलेली दिसली. 20 रुपये, 30 रुपये. आयुष्यात 2च व्यसने मला लागली आणि बराच काळ चिवटपणे टिकून राहिली. एक पुस्तक खरेदी आणि वाचनाचे व दुसरे उत्तमोत्तम संगीत ऐकण्याचे. या योगांकाबद्दल बरेच ऐकले होते. तो वाचून पाहण्याची तीव्र मनीषा होती. म्हणूनच तो अंक बघून क्षणभर पावले अडखळलो. परमपूज्य श्री मामा पुढे होते, त्यामुळे त्यांचे लक्ष नसावे असे गृहीत धरून क्षणभर रेंगाळून पुढे निघालो. अंक तर हवा होता, पण खिसा अनुकूल नव्हता. वाईट वाटले, थोडी हळहळ देखील वाटली. परमपूज्य श्री मामांबरोबर जाऊन आमचे काम उरकून आम्ही संध्याकाळी मुक्कामी परत आलो. मुक्काम दादरमध्येच होता. परमपूज्य श्री मामा कामानिमित्त कुणाबरोबर तरी परत बाहेर गेले. ते एकदम रात्रीच परतले. मधल्या वेळात अनेकदा माझ्या डोळ्यांसमोर योगांक तरुण आला होता. मग उगाचच आणखी विषण्ण होत होते. रात्रीचे 10 वाजले. येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ संपली. घरची सारी मंडळी झोपायला गेली. मुक्कामाच्या खोलीत आम्ही दोघेच उरलो. परमपूज्य श्री मामांचे काहीतरी दुकानाचे काम सुरू होते व मी त्यांच्याकडे बघत असाच बसून होतो. एकदम मध्येच त्यांनी हातातले पेन बाजूला ठेवले, चष्मा काढून ठेवला आणि म्हणाले, इकडे ये, बस इथे. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. मिश्किलपणे माझ्या डोळ्यात रोखून पाहत ते हसत होते. मला काहीच कळेना. नकळतच काळी धडधडू लागले. मग ते बोलू लागले, तुला जड भरताचे आख्यान माहीत आहे ना? मी हो म्हणालो. तुम्ही देखील तशी काही योजना आहे का? मला काही उमस पडेना. मी बावटासारखा त्यांच्याकडे बघतच राहिलो. ते म्हणाले, अरे योगांक म्हणत बसलास तर तुझीही गती तशीच होणार. एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मान आपोआप शरमेने खाली गेली. अपराधाची जाणीव होऊन डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कसेबसे अडखळत त्यांना म्हणालो, मनात आले हे खरेच, पण मी शहाण्या मुलासारखाच वागलो ना. हट्ट तर केला नाही ना. मग तेथे अडकलेले ही मात्र फार मोठी चूक झाली. परत असे नाही होऊ देणार. मला क्षमा करावी. असे बोलून शास्त्रज्ञांनी त्यांच्याकडे बघितले तर त्यांचेही डोळे पाणावलेले होते. मला म्हणाले, आधी डोळे पुस आणि माझी ती शबनम पिशवी इकडे आण. मी उठलो. डोळे पुसत कॉटवरची त्यांची पिशवी उचलून आणली व त्यांच्या हातात दिली. त्यांनी पिशवीची चेन उघडून आतून एक वर्तमानपत्रात गुंडाळलेले पार्सल बाहेर काढले व माझ्या हातात ठेवले. म्हणाले, बघ उघडून. त्यांच्या मनात नेमके काय आहे ते मला काहीच कळत नव्हते. कधी कळूही शकले नसते. मी फार गोंधळून गेलो होतो. त्या मनस्थितीतच ते पार्सल उघडले आणि माझ्या आश्चर्याला व आनंदाला पारावार आला नाही. तोच कल्याणचा योगांक त्यात होता. नेत्रावाटे परत झरझर अश्रू वाहू लागले. परमपूज्य श्री मामांनी मग स्वतःच माझे डोळे आपल्या उपरण्याने पुसले. पाणावलेल्या डोळ्यांनी ते मला म्हणाले, अरे कधीतरी ग्रंथ घ्यावासा वाटला तर त्यात गैर काय? मला त्याच वेळी का नाही बोललास? तुझ्या खिशात पैसे नव्हते तर काय बिघडले? हा तुझा बाप तर जिवंत आहे ना. मला हुंदका आवरलाच नाही. माझ्या पाठीवर, डोक्यावर त्यांचा प्रेमळ कृपा हस्त अगदी मृदू होऊन फिरत होता. मग जरा वेळाने मला ते म्हणाले, अरे पोरा, कधी कधी लहानांनी हट्टही करावा.